भाजीपाला, किराणा, दुधासारख्या अगदी रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी विकत घेण्यासोबतच जर समजा तुम्ही UPIचा वापर करून गुंतवणूक, EMI सारखे मोठ्या रकमांचे व्यवहार देखील करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने UPIच्या व्यवहारांची मर्यादा वाढवलेली आहे। भांडवली बाजार आणि इतर गुंतवणुकीसाठी पूर्वी UPI पेमेंटची मर्यादा ही 5 लाख रुपयांपर्यंत होती, ती वाढवून आता 10 लाख रुपये करण्यात आलेली आहे। इन्शुरन्स पेमेंटची मर्यादा देखील 5 लाखांवरनं वाढवून दिवसाला 10 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे। प्रवासासाठी तिकीट बुकिंग करायचं असेल तर ती मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। क्रेडिट कार्ड बिलिंग बाबत देखील तुम्ही एका ट्रान्झॅक्शनमध्ये 5 लाखांपर्यंतचा व्यवहार करू शकता, तर डेली ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवून 6 लाख रुपये करण्यात आलेला आहे। कर्ज आणि EMIच्या व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 5 लाखाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। दागिन्यांची खरेदी करत असाल तर त्यासाठीची मर्यादा 1 लाखांवरनं वाढवून 2 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे, तर डेली लिमिट 6 लाखांवरती करण्यात आलेलं आहे। पण ही मर्यादा पीअर टू पीअर व्यवहारांसाठी म्हणजे 2 व्यक्तींमधल्या व्यवहारांसाठी बदलण्यात आलेली नाहीये। ही मर्यादा फक्त तुम्ही दुकानदार असाल किंवा कंपन्या, बँका किंवा अन्य सेवांसाठी जे व्यवहार करत आहेत त्यासाठी वाढवण्यात आलेली आहे। हे नवीन नियम 15 सप्टेंबरपासून लागू होतील।